नमस्कार. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ही आपली मूळ संस्था. या मूळ संस्थेची स्थापना 1920 साली झालेली आहे. अर्थात आपले भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ही आपली संस्था स्थापन झालेली आहे. आणि या संस्थेचे काही शाखा आहेत. त्यातलीच एक शाखा म्हसळा तालुका शाखा. या शाखेच्या माध्यमातून वार रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी एक भव्य आणि दिव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिरचं ठिकाण फुलपाखरू गार्डन, बोरिवली येथे आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना, आपल्या सर्व समाज बांधवांना एकच विनंती, एकच आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिरमध्ये आपली सुविधा द्यावी आणि घ्यावी. किमान आपण या शिबिरला हजेरी लावावी. कारण आपल्यातीलच एक वर्ग असा आहे जो समाज काय देतोय, समाज काय करतोय, समाजाचा काय फायदा आहे, असा वर्गसुद्धा आहे. पण समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे आपणच. आज कोणी पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे कोण आहेत? हे आपल्यातीलच समाज बांधव आहेत. त्यामुळे आपल्याला जर कोणती गोष्ट करायची असेल तर आपण तिथे इन्व्हॉल्व झालो पाहिजे. जास्त का होईना, प्रत्येक कार्यक्रमाला का होईना, परंतु थोडं कधीतरी आपण समाजाला थोडंसं वेळ दिलं पाहिजे. कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. थोडंसं तरी सहकार्य केलं पाहिजे. एकंदरीत आपल्या समाजाप्रत्ये लक्ष असलं पाहिजे. तर या शिबिरला आपण नक्कीच हजेरी लावावी. ही शिबिर म्हसळा तालुका शाखेचे अध्यक्ष श्री महेंद्रजी टिंगरे यांच्या माध्यमातून ह्या शिबिरचा जो होणारा खर्च आहे हा केला जाणार आहे. त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव श्री राजू धाडवे यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर होणार आहे. सर्वांचीच मी नावं घेत नाही, कारण का बऱ्याच जणांचं योगदान या शिबिरला लाभलेलं आहे. याच्यामध्ये महिला मंडळ, क्रीडा मंडळ, युवक मंडळ, त्याचप्रमाणे आपले 4 विभाग चिखलप, ठाकुरवाडी, संदेरी आणि तळवडे विभाग या सर्वच विभागाचे पदाधिकारी, सदस्य सर्वांचंच खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. या शिबिरमध्ये प्रामुख्याने काही सुविधा आपल्याला दिल्या जाणार आहेत. त्यातील एक सुविधा म्हणजे आयुष्मान भारत कार्ड ही आपले बनवले जाणार आहे. त्यानंतर बॉडी फॅट चेकअप केलं जाणार आहे. कृत्रिम अवयव अपंगांसाठी दिले जाणार आहेत. आणि एक रक्तदान शिबिर आपण ह्या माध्यमातून करायचं. म्हणजे आपण जे म्हणतो रक्तदान श्रेष्ठदान, तर हे रक्तदानचं सुद्धा आपण आपल्या लोकांना शिबिर द्यायचं आणि रक्तदान करायचं आहे. त्याचप्रमाणे जे रक्तदान आहे हे कुणबी समाज व्यतिरिक्त इतर बांधवसुद्धा देऊ शकतात. आणि जे रक्तदान करतील त्यांना एक बक्षीस म्हणू शकतो, एक स्वखुशीने बॅग दिली जाणार आहे. त्यानंतर श्री महेश शिर्के तीर्थयात्रा कंपनी प्रोप्रायटर भूमी मृण्मयी महेश शिर्के यांच्यामार्फत ज्या आपल्या देवदर्शनाच्या ट्रिप असतात उज्जैन, ओंकारेश्वर, त्या देवदर्शन ट्रिपचे 10% कुपन दिला जाणार आहे. त्यानंतर आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य कार्ड जे आहे ही सप्तरंगीच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान कार्ड हे जे आजीव सभासद आहेत ह्यांना मोफत आहे. आणि जे आजीव सभासद नाही त्यांना मात्र याची फी लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आजीव सभासदसुद्धा व्हायचं आहे. आजीव सभासद आपण प्रत्येकानं झालं पाहिजे. ह्यासाठी लागणारे कागदपत्र आपण आपल्या संस्थेच्या
जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना संपर्क करून आपण विचारू शकता. अच्छा, इथे लिहिलेलंच आहे, फोटो, शाळा सोडायचा दाखला, कुणबी जात नमूद असलेला, त्याचप्रमाणे आधार कार्ड आणि ₹230 आजीव सभासदची फी असणार आहे. बॉडी चेकअप जे आहे हे शरीरातील चरबी किती आहे, काय आहे, आपल्याला हेल्थ आपल्याला आपली माहिती असावी की आपली बॉडी कशी आहे, कारण का त्याच्यानेच आपल्याला आरोग्याची म्हणजे आपली बॉडी किती कॅपेबल आहे आरोग्याची काळजी ठेवण्यासाठी, हे बॉडी फॅटने आपल्याला माहिती पडेल. ही सेवा जी आहे ही श्री हिंदू कुणबी संस्कृती रक्षक सेना श्री जयदेव चव्हाण यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. त्यानंतर कुणबी बांधव यांना हातपाय ज्यांना नसेल त्यांची तज्ज्ञांच्या मदतीने शिबिराच्या ठिकाणी तपासणी करून काही दिवसात त्यांना देण्यात येईल. कुणबी अपंग बांधव यांना व्हीलचेअर, कुबड्या, स्टिक देण्यात येणार आहेत. ही सेवा कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट माणगाव यांच्या माध्यमातून असणार आहे. ह्या सुविधा असताना याच्यामध्येच सप्तरंगीच्या माध्यमातून सुद्धा आपण काही शासकीयसुद्धा सुविधा इथे अवेलेबल करणार आहोत. त्यातीलच प्रामुख्याच्या सुविधा ज्या आहेत त्या म्हणजे ॲग्रिस्टेक कार्ड आहे. ॲग्रिस्टेक कार्डची नोंदणी केली जाणार आहे. ॲग्रिस्टेक हे सुविधा पूर्ण महाराष्ट्रातील सातबाराधारकासाठी अवेलेबल राहणार आहे. PM किसान सन्मान निधी योजना याचे ज्यांचे पैसे ह्या मागील 1.5-2 वर्षांपर्यंत ज्यांनी योजना नोंदणी केलेली आहे त्यांचे चालू झाले नाही त्यांचे आणि नवीन यांचे सुद्धा नाव नोंदणी केली जाईल. वोटिंग कार्डची कागदपत्रंसुद्धा जमा केली जाणार आहेत. म्हसळा तालुका आणि श्रीवर्धन तालुका यांची केली जाणार आहेत. त्यानंतर रेशन कार्डमध्ये ज्यांना धान्य मिळत नाही त्यांचीसुद्धा कागदपत्र जमा केले जाणार आहेत. म्हसळा तालुका आणि श्रीवर्धन तालुका ह्या दोन्ही तालुक्यांचे केले जाणार आहेत. त्यानंतर जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल दाखला, डोमिसाईल दाखला ह्यांचे कागदपत्र नाव नोंदणीसुद्धा केली जाणार आहे. डोमिसाईल दाखला जो आहे हा सर्वांचाच बनू शकतो आपल्याकडे. त्याचप्रमाणे याची कोणती व्हॅलिडिटी नाही. विशेष करून हा म्हाडा लॉटरी आणि शिक्षणासाठी कामाला असतो. पेन्शन लाभार्थी जे आहेत संजय गांधी, इंदिरा गांधी या योजनेमधील अपंग, विधवा, अनाथ अशा प्रकारे निराधार अशा प्रकारचे जे आहेत त्यांच्यासाठी त्यांचे फॉर्मसुद्धा त्यांची नाव नोंदणीसुद्धा केली जाईल. अशा विविध सुविधांचा चार्ट ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल. त्या सुविधा PDF फाईल दिली जाईल, लिंक दिली जाईल, त्यावरती क्लिक करून आपण बघायचं आहे. आणि ज्या सर्व शासकीय ज्या योजना सांगितल्या ह्यांची पूर्णपणे आपल्याला त्या PDFमध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत कोणत्या योजनेसाठी ते पूर्ण त्याच्यामध्ये दिले जाणार आहेत. ते आपण नक्कीच बघावे. त्याचप्रमाणे शिबिर ठिकाणी जनरली आपण असं सांगत नाही, परंतु या ठिकाणी जास्त गर्दी होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपले जे कागदपत्र आहेत हे व्यवस्थित झेरॉक्स, फोटो वगैरे काढूनच घेऊन यावे. ती PDF जी आहे ती डाउनलोड करावी. त्यामध्ये कागदपत्र लागणारे जे आहेत ते व्यवस्थित आपण घेऊन यावे. त्याचप्रमाणे काही जणांचे कागदपत्र गावी असतील किंवा दुसऱ्या ठिकाणी असतील तर ते आपण आपल्या मोबाईलवरती मागवून घ्या. मागवताना ते कागदपत्र स्पष्ट दिसले पाहिजे, सरळ असले पाहिजे एवढे आपण लक्षात घ्या. ज्यांच्या पण मोबाईलमधून आपण मागवणार ते स्पष्ट क्लिअर दिसणारे असावं. आणि कोणताही कागदपत्र मागवताना जे फोटो कोणी काढणार त्याचं खालती व्हाईट पेपर ठेवा, जेणेकरून ती फोटो क्लॅरिटी चांगली येईल, व्यवस्थित दिसेल आणि पूर्ण शब्द वाचता आले पाहिजे. आपण स्वतः झूम करून बघा की ते वाचता येतं आहे का. अशा प्रकारचं हे डॉक्युमेंट्स आपण जमा करावं आणि या शिबिरला जरूर आपण हजर राहावं. आरोग्य शिबिरचे सेवा घ्यावी. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर
च्या माध्यमातून आपली सेवा द्यावी. आणि या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा सुविधा अगदी सुलभरित्या उपलब्ध होणार आहेत. लाईक करा की नाही करा, आवडलं तर करा, पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. कारण की कोणतीही योजना आली, कोणतीही शिबिरची डेट आली तर आपल्याला ह्याच्या माध्यमातून कळणार आहे. त्याचप्रमाणे कोणताही प्रकारचा प्रश्न असला तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये आपली कमेंट करावी. त्याचं नक्कीच आपण वाचून त्या संबंधित उत्तर आपल्याला देऊ. आय होप आपल्याला ही माहिती आणि ही सूचना जर योग्य वाटली तर या व्हिडिओला आपण नक्कीच सर्वांपर्यंत शेअर करावी. धन्यवाद.